प्रिय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव जया आहे। मी मजुरी काम करणारी एक गरीब बाई, पण दिसायला मी खूपच देखणी आणि सुंदर होते। मी आमच्याच गावातल्या शेतमालकाच्या शेतामध्ये रोज कामाला जात असायचे। मात्र गेले 2 आठवडे मी त्यांच्या शेतामध्ये कामाला गेले नव्हते। त्यामुळे माझ्यावर मालक खूपच रागवले होते। त्या दिवशी मी घरी असताना अचानक मालक मला भेटण्यासाठी घरी आले। संध्याकाळचे 6 वाजले होते। घरामध्ये मी एकटीच आहे हे पाहून त्यांना काय वाटलं काय माहीत, अचानक माझ्याजवळ आले। हळूहळू सगळेच कपडे बाजूला फेकले आणि तिथे चालू झाले। मी म्हटलं, अहो हे काय करताय? ते म्हटले, मी तुझ्यावर खूप रागवलोय, खूप राग आलाय तुझा मला। नक्की काय झालं होतं माझं शेतामध्ये? मी त्यांच्या शेतामध्ये का कामाला जात नव्हते आणि घरी आल्यानंतर ते माझ्यासोबत असं का करू लागले, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या। चला तर मग कथेला सुरुवात करते। नमस्कार मित्रांनो, माझं नाव जया आहे। तसे माझे मालक इथे नसतात, सतत कामानिमित्त ते परगावी। तशी मी एकटीच असल्यागत आहे, मालक असूनही मला नसल्यागत आहे। माझी घरची परिस्थिती खूपच नाजूक आणि गरीब होती। माझी सासूबाई आणि माझ्या सगळं कुटुंब वेगळं राहायचं, मी मात्र एकटी वायलं करून खायचे। आमच्या गावातले एक खूपच श्रीमंत पाटील होते, त्यांचं खूप शेती होती आणि त्या शेतामध्ये नेहमी शेतातल्या खुरपणी असो, काही पेरणी आणि इतर शेतातल्या सगळ्या कामासाठी आम्ही असायचो। आम्ही ठरलेल्या बाया रोज कामाला जायचो। पण एक दिवशी मी अशीच कामाला गेले होते। दुपारच्या वेळेस बोलता बोलता बायांचा विषय निघाला आणि माझ्या विषयीच त्या बोलत होत्या। मी जेवणासाठी जात असताना अचानक माझ्या कानावर गेलं। माझ्या शेजारी राहणारी सुनीता आणि तिची जवळची रेश्मा ह्यांचा विषय चालू होता की मालक आजकाल जयाला जास्त जवळ धरतात। काय झालं की जयाला सांगतात, पगार द्यायचा म्हटलं की जयालाच देतात। जयाची आणि मालकाची चांगलीच मैत्री झाली आणि दोघांचं रोज चांगलंच पटतं, असं त्या माझ्याविषयी बोलत होत्या। सुरुवातीला मी लक्ष दिलं नाही, मात्र इतर बाया एकमेकीकडे बघून हसत होत्या आणि म्हणत होत्या की जयानं काय जादू केली मालकावर। हे मला आवडलं नाही, म्हणून तिथेच माझं भांडण झालं। त्याच्यातच माझ्या मालकीनबाई म्हणजे मालकाची बायको, त्या पण शेतामध्ये होत्या। त्या पण मला थोडंसं वाईट साईड बोलल्या। मालकाच्या पुढे त्यांची बोलण्याची हिंमत नव्हती, मात्र 4 बायांमध्ये मला खूपच वाईट बोलल्या होत्या आणि सरळ त्यांनी माझ्यावर आरोप केले होते, माझ्यावर आणि मालकांवर। मला राग आला आणि तिथे मी न जेवता तशीच मी घरी आले। मला खूपच त्या बायांवर राग आला होता। मी थोडीशी त्यांना भांडले पण, आणि मालक आल्यानंतर त्यांनाच विचारते की नक्की काय बघितले ह्यांनी, म्हणून या मला एवढ्या बोलतेत। मला खूपच रडू आलं होतं आणि वाईट पण वाटलं होतं त्या बायांचं, कारण की त्या बाया नेहमीच माझ्यावर जळत असायच्या आणि नेहमीच मला वाईट साईड बोलायच्या। त्यांना आवडायचं नाही मी मालकाच्या जास्त जवळ गेलेले। मालकाला माझा स्वभाव आवडायचा। त्या दिवशी मग मी घरी आले। तिथून पुढे असेच काही दिवस निघून गेले। मालक माझ्या फोनवरती फोन करायचे, मात्र मी अजिबात त्यांचा फोन उचलत नव्हते, कारण की मी त्यांच्याशी बोलले आणि आमच्यामध्ये काय झालं तर मला भीती वाटायची। आधीच मी काही नाही करता सगळे मलाच आरोपी धरायचे आणि मला नावं ठेवायचे। त्यामुळे मी असं ठरवलं की काही पण होऊ दे, आता मी नाही जास्त बोलणार। मला चांगलंच आठवतंय की मी त्या दिवशी घरी होते आणि घरी तशी मी एकटीच असायची। संध्याकाळचे 6 वाजले असतील। मालकांची गाडी येऊन माझ्या दारासमोर उभी राहिली। मी सुरुवातीला म्हटलं की दुसऱ्या कोणाकडे तरी आले असतील, मात्र मी घरामध्ये स्वयंपाकासाठी जात असताना अचानक मालक माझ्या घरामध्येच आले आणि सरळ माझ्या घरात आल्यानंतर मला म्हटले की काय ग जया, कामाला काय येत नाही? ते अचानक आले। मी म्हटलं, तुम्ही साहेब बसा की। ते म्हटले की आधी कामाला काय येत नाही तेवढं सांग। मी म्हटलं, अहो तसं काही नाही, असंच मी कामाला येत नाही, तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करू नका। ते मला म्हटले की नाही, पण मला असं वाटतंय की तुला माझा राग आला असेल,
खरं तर मालकांना पण माझा राग आला होता. मी त्यांचे फोन उचलत नव्हते म्हणून. ते म्हटले की खरं सांग काय झालं. मी म्हटलं अहो काही नाही, जाऊ द्या, कशाला उगीच. ते म्हटले की तुला काय कोण बोललं का. मी नाही म्हटले, पण मला अगदी माझ्या डोळ्याच भरून आले आणि मला रडताना पाहून ते म्हटले अगं काय झालं, माझ्याकडून काही चुकलं का. मी म्हटलं नाही मालक, तुमच्याकडून काही चुकलं नाही, पण त्या कामावरच्या बाया सारखं माझं आणि तुमचं नाव घेतात. आता तुम्ही मला किती जीव लावता आणि मला किती माझी काळजी घेता हे त्यांना पाहवत नाही. ते म्हटले बस एवढंच. अगं माझा एक फोन तरी उचलायचा. मी म्हटलं काय झालं जया, का फोन उचलला नाही. मी म्हटलं तोच विषय होता. सगळ्या बाया माझ्या पाठीमागे मला नावं ठेवतात आणि काही बाई म्हणतात हे मला अजिबात आवडणार नाही. ते म्हटले जाऊ दे, दुसऱ्यांचा नको विचार करू. मालक येऊन बाजूच्या खाटेवर बसले होते. मी मात्र त्यांच्यासमोरच अगदी माझे डोळे पाण्याने भरलेले पुसत होते. ते म्हटले ये ना इथं बस माझ्याजवळ. मी म्हटलं नको, चहा ठेवते तुम्हाला. अगं चहा तर रोजच आहे, पिन की, त्याच्यात काय आहे एवढं, मी कुठे पळून चाललोय का. मी म्हटलं की हो, पण तुम्हाला एक बोलू का साहेब. मी म्हटलं असं तर ते म्हटले अगं बोल की, काय पण म्हणा, पण तुम्ही असलं की मला काम करण्यात वेगळाच आनंद येतो. तुम्ही मला किती प्रेमाने जवळ धरता आणि किती आपुलकीने बोलता. ते मला बोलत असताना मी त्यांना म्हटलं बरं बसा, मी तोपर्यंत साडी बदलते. ते म्हटले का गं काय झालं. मी म्हटलं की अहो मी दुसरीकडे कामाला गेले होते, पण तिथे दिवसभर काम आणि धुळीने सगळी माझी साडी खराब झाली, म्हणून मी दुसरी घालून लगेच येते. ते म्हटले की अगं राहू दे, याच्यामध्ये पण खूपच देखणी दिसते. मी म्हटलं नाही हो, आज खूपच गरम होतंय ना, त्यामुळे मलाच व्यवस्थित वाटत नाही आणि फ्रेश तर हवं लागणार आहे. मग काय, मी लगेच रूममध्ये गेले. ते बाहेर बसले होते. माझ्या मनी ध्यानी पण नव्हतं की त्यांच्या मनात नक्की माझ्याविषयी काय आहे. मी मात्र माझ्या त्या बाजूच्याच रूममध्ये गेले, कारण की दिवसभर कामाने मला खूपच आळस आला होता आणि असं वाटत होतं की लवकरच फ्रेश व्हावं. तोपर्यंतच ते अचानक आले. मी मात्र दुसरी साडी बदलत होते. माझ्या मनात काहीच विचार नव्हते मालकाबद्दल. मी चांगलाच त्यांच्याबद्दल विचार करायचे, पण माझ्याविषयी त्यांच्या मनात काय होतं ते आता लगेच मला समजलं. मी रूममध्ये असताना अचानक दरवाजा त्यांनी उघडला आणि समोर मी दिसले. त्यांना पाहून मी खूपच लाजले, पण त्यांची नजर अगदीच तीक्ष्ण आणि स्थिर होती माझ्यावरती आणि माझी सुंदरता ते त्यांच्या डोळ्यांनी पाहून घेत होते आणि त्याला निहाळत होते. मग काय, मी तर अगदी चकित झाले अचानक त्यांना समोर पाहून. त्यावेळेस ते म्हटले अगं झालं नाही वे माझं, मला वाटलं की तुझं झालंय. मी म्हटलं की नाही आवडते. त्यावेळेस ते मला म्हटले की तुला एक बोलू का. मी म्हटलं की हां बोला. ते म्हटले की खरंच तुला असं पाहिल्यावर माझं मन अगदी धडधड करतं आणि माझ्या मनात अगदीच क्षणात भावना येतात. मला तुला जवळ घ्यावं वाटतं आणि तुझ्यावर खूप प्रेम करू वाटतंय. त्यांचे हे शब्द ऐकून मी सुरुवातीला चकित झाले, मात्र त्यांच्यामध्ये असं काही वेगळेपणा होता की मी स्वतःला सावरू शकले नाही. मी म्हटलं की पण मालक हे चुकीचं आहे. त्यावेळेस ते म्हटलं काय चुकीचं आहे. असं तसं काही नाही करून पण आपण बदनामच आहोत, मग काही करून तरी आनंद घेऊया. ते दारातल्या उंबऱ्यामध्ये उभे असताना असं मला पाहत होते. मी मात्र लाजत होते. अचानक हळवारपणे ते जवळ आले आणि ओढून माझ्या जवळ घेतलं मला. बाई गं, माझ्यासाठी हा अनुभव पूर्ण नवीन होता, मात्र मला खूपच सुख भेटत होतं. त्यांच्या मिठीमध्ये एक वेगळी जादू होती आणि एक वेगळाच आनंद होता. मला मात्र सुख मिळू लागलं. मी मात्र शांत होऊन तो आनंद घेऊ लागले. मी म्हटलं की मालक तुम्ही तर माझ्यावर रागवला. ते म्हटले की माझा राग आता शांत होईल, कारण की तू आहे ना माझ्याजवळ. मला माहीत आहे तुझ्याकडूनच माझं मन शांत होणार आहे आणि कोणीसुद्धा असं माझं मन जिंकू शकत नाही. सगळ्या बायांना वाटतं की मी त्यांच्याशी बोलावं आणि त्यांच्यासोबत आनंद घ्यावा, पण माझं त्यांच्याविषयी काहीसुद्धा म्हणणं नाही. माझं आकर्षण फक्त तू आहे, कारण की तुझी सुंदरता फक्त माझी आहे. मी तुझा मालक कमी, पण तुझ्या घरवाला जास्त होण्याची माझी इच्छा आहे. मी म्हटलं की हो, पण मालकीनी पण मला काही पण म्हटल्या. अगं तू त्यांचं नको लक्ष घेऊ आणि त्यांचं नको मनावर घेऊ.
तुला मी चांगला आहे ना, मग तू कशाला दुसऱ्यांची काळजी करते, असं माझे मालक मला म्हणाले. आणि मग काय, मी पण आता लोकांचा विचार करायचं क्षणात सोडून दिलं. त्यांच्याजवळ आणि त्यांच्या एवढे मी अगदीच मिठीत आले होते की आता मी सगळं विसरले आणि आहे त्या गोष्टीचा आनंद घेऊ लागले होते. मग काय, मला पण खूपच सुख मिळू लागलं होतं. ते माझ्याकडे पाहत म्हणाले की आजपासून जिथे भेटेल तिथे मला सुख द्यावं लागेल. मी म्हटलं की हो, तुम्हाला जे पाहिजे ते द्यायला मी लगेच तयार आहे. तुम्ही पण माझी काळजी घेतली पाहिजे. ते म्हटले की हो, तू कामावर जरी नाही आली तर तुझा पगार तुला पोहोचेल, मात्र आमचं पण आम्हाला मिळालं पाहिजे. मी म्हणाले हो, तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस ते हसत म्हणाले की तुला तर माहीत आहे काय पाहिजे. मग काय, त्याच रूममध्ये बाजूला बेडरूम होता आणि मग काय, त्या बेडवरती आमचं सुंदर प्रेम खुलत गेलं. ते पण सुंदर क्षणाची सुंदर अनुभव मला देऊ लागले आणि ती अवस्था आणि तो क्षण अगदी पाहण्यासारखा होता. मी पण तो क्षण जगून घेत होते. त्यांच्या भावना वेड्यापिशा झाल्या आणि त्या दिवशी घरामध्ये आमचं प्रेम खुलत गेलं. तेव्हापासून मी रोज कामाला जायचे. सगळ्या बाया काय जरी म्हटल्या तरी मला माहीत होतं की मालक मला कधीच एकटं पडून देणार नाहीत आणि माझ्यावर किती प्रेम करतात ते. तिथून पुढे मालकाची आणि माझी भेट चांगलीच होत गेली. अगदीच रोज मी कामाला जायचे. कधी कधी तर मालक रात्रभर बाहेर चालले म्हणून माझ्या घरी यायचे आणि रात्रभर असा काही प्रेमाची वाद खुलवायचे की रात्रभर त्याच्या प्रकाशाने मी उजाळून जायचे. सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव द्यायला मालक कधीच थांबत नसायचे. तर कशी वाटली माझी आणि तुमच्या लाडक्या ह्या मैत्रिणीची कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.